पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। मागील वर्षी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पाडली आणि भाजप शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाले। शिवाय पक्ष आणि चिन्ह देखील अजित पवार गटाला मिळाले। अजितदादा सत्तेत सहभागी झाल्यापासून विरोधक ते पुन्हा मोठा भूकंप करणार असल्याचा दावा करत आहेत। अशातच आता राजकारणात मोठा भूकंप येण्याचे संकेत मिळत आहेत। अजित पवार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी त्यांच्या सोबत मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील होते। या नेत्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्यासाठी हजेरी लावली। यानंतर तीनही नेत्यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे। आता या भेटीवर अजित पवार काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। शिरूर लोकसभेच्या जागेतून शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे। हा मतदारसंघ जागा वाटपात अजित पवार गटाला मिळाला तर शिवाजी आढळराव पाटील निवडणूक लढायला तयार आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे। शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।